वेळ आल्यावर बोलेन, काँग्रेसनं केलेल्या गुंगी गुडिया या टीकेला सुनेत्रा पवारांचं उत्तर. महिलांचा सन्मान आमच्यासाठी सर्वोच्च. महाराष्ट्र काँग्रेसनं केलेले ट्विट हे संदर्भाला अनुसरण होतं, वैयक्तिक नव्हतं. त्याचा विपर्यास केला जाऊ नये. अर्थून सकपाळांची गुंगी गुडिया या टीकेवरती नवट. काँग्रेसनं गुंगी गुडियाबाबतची पोस्ट त्वरित मागे घेऊन सुनेत्रा पवारांची जाहीर माफी मागावी. सोनिया गांधींसारख्या महिला नेत्याच्या नेतृत्वातील पक्षाकडून महिला नेत्याविरोधात अशा भाषेचा वापर ही दुर्दैवी बाब. प्रफुल्ल पटेलांसह सुनील तटकरेंकडून ट्विट करत नाही. पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला खर्च आहे. गुंगी गुडियाबाबत केलेल्या पोस्टशी माझा संबंध नाही. सुनेत्रा पवारांबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणं योग्य नाही. पृथ्वीराज चव्हाणांची काँग्रेस नेत्यांना सुनाव. काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर गेलेला आहे. सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची काँग्रेसवर टीका. काँग्रेस खऱ्या अर्थानं मतिभ्रष्ट झाली आहे. एका भगिनीचा अपमान करणं निंदनीय. काँग्रेसनं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का? सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका. तर मी साधा आमदार, मला का टार्गेट करताय? धनंजय मुंडेंचा सवाल. श्रीकांत शिंदेंसह शिवसेना खासदारांकडून अमित शहांची भेट. विधान परिषद उपसभापती सचिन अहिर देखील उपस्थित. ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना खासदारांकडून शहांची दुसऱ्यांदा भेट. शिवसेना पक्षाने चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. आम्हाला युक्तिवादासाठी वेळ द्या. सिकबल यांची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बघायला आवडणार नाही. महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी. फडणवीसांनी इथेच काम करावं. अमृता फडणवीसांचं भाष्य. शहापुरात खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूवरून पोलिसांनीच काढली TDRF जवानाची अक्कल. तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांनी नातेवाईकांना सुनावलं. 25 तासांनंतरही ठेकेदारावर गुन्हा दाखल नाही. दरम्यान पोलिसांनी आरोप फेटाळले. राज्यात अॅनालॉग पनीरवर 1 वर्षाची बंदी. FDA कडून पत्रक जारी. आता आर्टिफिशियल पनीर विकल्यास कारवाई होणार. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अधिवेशनात मुद्दा मांडला. मुंबईमध्ये 2 कंत्राटदारांनी एकमेकांवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना. एकाच टेंडरवरून PMCच्या F नॉर्थ वॉर्ड ऑफिस समोर राडा. हाणामारी झाल्याचाही संशय. चंडीपुरा विषाणूचं गुजरातमध्ये थैमान. मेंदूला सूज येऊन 22 चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू. सँड फ्लायमुळे प्रसाराची धास्ती. आतापर्यंत 35 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह. आरोग्यमंत्री प्रफुल्ल पानसरेंया यांची माहिती. मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी. जायकवाडी धरणातील पाणीसाठा 94%वर. 18 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. जळगावातील गिरणा धरण 100% भरलं. 22,284 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू. जिल्ह्यातील 175 गावांच्या पिण्याच्या आणि सिंचनाची चिंता दूर. उद्याच्या बैठकीसाठी CJPचं सदस्य संभाजीनगरात. 2 दिवस अभिजित दिपकेंच्या निवासस्थानी बैठक होणार. बैठकीत पुढची दिशा ठरवली जाणार.